स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो आज आपण एक नवीन मोबाईल बघणार आहे जो की Xiaomiचा आहे, Realmeचा। तर याचे स्पेसिफिकेशन, याच्या काही गोष्टी आहेत, परफॉर्मन्स याचे सगळं बघणार आहे। लवकर व्हिडिओ लाईक केला नसेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा केलं नसेल तर। चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो हा जो मोबाईल आहे हा आहे Redmiचा। हा जो मोबाईल आहे हा आहे Redmi 13 5G जो की आपण बघणार आहे आज। जो की हा मोबाईल सगळ्यात पहिले लॉन्च कधी झाला ते लॉन्च झाला होता 12 जुलै 2024 रोजी हा लॉन्च झाला होता इंडियामध्ये, म्हणजे आपल्या भारतामध्ये। जे की याचं वर्जन जे आहे आता म्हणजे सध्या 14चं वर्जन आहे, वर्जन 14चं आहे। आणि जी आता प्रोसिजर मेन गोष्ट प्रोसिजरची Qualcomm स्नॅपड्रॅगन 4 Gen 2चं प्रोसिजर आहे या मोबाईलमध्ये। आणि 4 Gen 2च्या प्रोसिजरसोबत जे CPU कुलिंगचे जे कोअर आहेत, कोणकोणते कोअर आहेत, कोणकोणत्या टाईपचे कोअर आहेत ते कोअर पण पाहणार आहे आपण आजच। जे कोअर आहेत आताच पाहणार आहे। कोअर 2.3 गिगाहर्ट्ज ड्युएल कोअर, 2 गिगाहर्ट्ज एक्सा कोअर, असे हे दोन कोअर आहेत। दोन कोअरचे टाईप आहेत या प्रोसिजरसाठी 4 Gen 2 ऑक्टा कोअर 4 Gen 2साठी Qualcomm स्नॅपड्रॅगनच्या। आणि जे की या मोबाईलमध्ये जो रॅम आहे, तो आहे 6 GBचा, म्हणजे मोठा रॅम आहे 6 GBचा। 4 GBचा जमाना गेला, 6 GBचा येऊ राहिला। 6.79 इंचाचा म्हणजे मोठा डिस्प्ले आहे। डिस्प्ले मोठा दिला आहे त्यांना, 17.25 सेंटीमीटरचा आहे, 25 सेंटीमीटरचा। मग तो आता कोणचा आहे तर तो आहे IPS LCD असा डिस्प्ले आहे। म्हणजे जसं आहे तसा हा दाखवणार आहे IPS। आणि जे याचा पिक्सलचा जो रेशो आहे 1080 मल्टिप्लाय बाय 2460 पिक्सलचा फुल HD प्लसचा रेकॉर्डिंग हा जो आहे रेशो दाखवणार आहे। म्हणजे की जी स्क्रीन आहे, स्क्रीनवरचा जो रेशो आहे पिक्सलचा तो 1080 मल्टिप्लाय बाय 2460 पिक्सलचा आहे, फुल HD प्लस आहे। म्हणजे फुल HD प्लसची हा क्वालिटी दाखवणार आहे, फुल HD पेक्षा चांगली क्वालिटी आहे। आणि जे आता आपण मोबाईल रिफ्रेश करतो, मोबाईल वापरतो, जे आपण मोबाईल हाताळतो ना, तर आपल्याला रिफ्रेश करताना मोबाईल अटकला नाही पाहिजे, त्यासाठी 120 Hzचा रिफ्रेश रेट आहे। आणि त्याच्यानंतर जर आता मोबाईल खाली गेले पडते तर त्यासाठी गोरिल्ला ग्लाससुद्धा आहे। गोरिल्ला ग्लासचं प्रोटेक्शन, 3 गोरिल्ला ग्लासचे प्रोटेक्शन आहे त्याच्यामध्ये। आणि जे आता आपण बघू शकतो की याच्यात पंच होल डिस्प्लेमध्येच कॅमेरा आहेत। मग आता कॅमेरे पाहू किती मेगापिक्सलचे। जो सगळ्यात पहिला कॅमेरा आहे तो आहे 108 मेगापिक्सल वाईड अँगल प्रायमरी कॅमेरा आहे। तो 108 मेगापिक्सल म्हणजे खूपच मोठा कॅमेरा दिला या मोबाईलमध्ये। आणि जो सेकंड कॅमेरा आहे तो आहे 2 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आहे तो। आणि बॅकला याला रिंग लाईट, म्हणजे गोल्डमध्ये असं रिंग लाईट LED आहे। आणि फुल HD 30 fps रेकॉर्डिंग करते बॅकला। फ्रंटला वाईड अँगलची लेन्स आहे आणि ते सुद्धा फुल HD क्वालिटीमध्ये रेकॉर्डिंग तुम्हाला देऊ शकते। म्हणजे हे फुल HD म्हणजे बॅकला फुल HD आणि फ्रंटला फुल HD क्वालिटी देऊ राहिला। 4K गिरके याच्यात दोन्ही याच्यात नाही आहे तरी। जर आता बघायला गेलं खालच्या गोष्टी की आता बॅटरी किती MAHची आहे, चार्जर किती आहे, तर बॅटरी जी आहे सगळ्यात पहिले आपण बॅटरी पाहू। बॅटरी आहे 5330 mAhची, 5030 mAhची बॅटरी आहे। जे की 5030 mAhची आहे, जी की मोठी बॅटरी आहे, आपल्याला दिवसभर पुरू शकते। 33 वॅटचं चार्जर आहे, टर्बो चार्जिंग आहे याच्यात, टर्बो चार्जिंग आहे, Type-C आहे, म्हणजे टर्बो चार्जिंग 33 वॅटचे चार्जर आहे रेडमीसाठी। आणि जे 5G आहे हा मोबाईल, मेन गोष्ट म्हणजे इंडियामध्ये 5G इंडिया सेपरेट आहे। 128 GBचा असा मोठा स्टोरेज आहे, इंटरनेट स्टोरेज आपण म्हणू शकतो त्याला। आणि याच्यामध्ये आहे एक्सपांडेबल आहे 1 TB पर्यंत। डस्ट रेजिस्टंट, वॉटर रेजिस्टंट मोबाईलमध्ये दिलं आहे। या 2-3 गोष्टी पाहिजे मोबाईलला। तर मोबाईलमध्ये हा मोबाईल म्हणजे बेस्ट वाटला मला। याची जी प्राईज आहे 13,999ची जी प्राईज आहे याची 628ची तुम्ही घेऊ शकता जर बजेट चांगल्या रीतीने, हा म्हणजे बजेटात आलेला आहे, म्हणजे 14,000 चांगला मोबाईल मिळू शकतो तुम्हाला। तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।